पूर्ण बर्फ झालाय अख्खा, बघू शकता. चलो लेट्स गो. सो आता आपण चाललेलो आहे गुरुद्वाराला. बर्लिनमधलं टेल्टावर स्टार्टचं इथे एक गुरुद्वारा आहे. तिकडचा एक्सपिरियन्स कसा असेल आपण या ब्लॉगमध्ये बघू. आपण इंडियामध्ये तर अमृतसर वगैरे जे गुरुद्वाराला आपण गेलो असणार, पण बर्लिनमधला गुरुद्वारा तिथला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा असतो तो तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तो आता आपण इकडनं हाऊबॉनॉफ म्हणजे मेन सेंटर स्टेशन आहे बर्लिनचा, तिथे जाणार आहे. तिकडनं आपल्याला आरी घ्यायची आहे आणि ओव्हरऑल आरीचा एक्सपिरियन्स पण कसा असतो बर्लिनमध्ये ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो लेट्स गो. सो एवढ्या स्नोमध्ये व्लॉगिंग करणं इट्स रिअली डिफिकल्ट टास्क. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. एंट्रन्स से चला. आयनगांग दिस इज एंट्री. बघू शकता पूर्ण बर्फ लेअरपर्यंत झालाय. सो आता आपण निघालो आहे गुरुद्वारावरून. तर आतमध्ये खूप असा चांगला एन्व्हायरमेंट होता. वाईब तर काइंड ऑफ सिमिलरच आहे. वाईब्स इंडियामध्ये जशा वाईब्स आहेत सेम काइंड ऑफ वाईब्स आहेत. तर आता आपण इथून वापस आरी पकडणार आहेत घरी जायला. सो लेट्स गो. हा व्ह्यू बघा कसा मस्त व्ह्यू आहे, एकदम प्रॉपर. बघा फोटोशूट चालू आहे. आपण पण फोटो बिटो काढू. विशाल बघा बघा पैसा लागता नाही वाटते का काय जड असं मारले अंगाला. अरे एवढा हे नाही ते, एवढा हलका आहे. तू प्रॉपर बनवून मारशील तर मग ते दिसेल. लायसीची स्पीड बघा किती. प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे. एवढा उशीर करत येत आहेत कारण बघा मस्त टेबल आहे. प्रॉपर बाहेर बर्फ पण झालाय. सो लेट्स गो. जस्ट लुक ॲट द व्ह्यू आउटसाइड. सो आता आपण आरीमध्ये आहेत आणि बाहेरचा व्ह्यू बघा. आता कुठे जाऊन बर्लिनमध्ये प्रॉपर स्नोफॉल व्हायला सुरुवात झाली आहे, जसं तुम्ही बघू शकता. आता इथून पुढे जे पण व्लॉग असतील मोस्टली त्याच्यामध्ये स्नो तुम्हाला बघायला मिळेलच. सो आज आपण बर्लिनमधला गुरुद्वाराला व्हिजिट केलेलं आणि तिथला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा होता हे दाखवायचा प्रयत्न केला आहे व्लॉगमध्ये. आणि आता आपण इथून डायरेक्ट घरी जाऊ. मोस्टली थोडेफार कॉलेजची कामं आहेत ती करायची आहेत आज. आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी अँड बाय.